आज आपण बनवणार आहोत चीज पावभाजी फॉन्डू. हॅलो फ्रेंड्स. चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर मी इथे 10 ते 12 काश्मीरी लाल मिर्च भिजवून ठेवले आहे ॲटलीस्ट 1 तास. त्याची आपण करणार आहोत चटणी. मी इथे घरचे पाव बनवले आहे कणकीचे. आणि त्यानंतर आपण कुकरमध्ये घेऊन घेऊ अर्धा बीट, थोडंसं अगदी फ्लॉवर, 1 शिमला मिर्च आणि 3 ते 4 पोटॅटो. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण मीठ आणि पावभाजी मसाला ज्याची रेसिपी मी तुमच्याशी अगोदरच शेअर केलेली आहे ते आपण टाकून घेऊ आणि 2 ते 3 शिट्ट्या लावून घेऊ कुकरला. इथे आपण कुकर मांडून दिलेला आहे आणि बस आपली जे व्हेजिटेबल्स आहे ते शिजलेले आहे. याला आपण छान आता मॅश करून घेऊयात. पहिले अगोदर आपण लाल मिरची जी भिजवून ठेवली होती त्यामध्ये 5-6 कळ्या लसणाच्या टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घेऊ. यामुळे पावभाजीला खूप छान असा टेस्ट येतो. ही चटणी मी मागच्या वेळेस पण बनवली होती जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्याशी पावभाजीची रेसिपी शेअर केली होती. तर मी ती यावेळेस पण करणार आहे. तर अजून मी एक शिमला मिरची कापून घेते आहे आणि त्यानंतर मी 3 ते 4 टमाटर इथे कापून घेणार आहे आणि त्याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर झाला बघा आपली पेस्ट झालेली आहे तयार. त्यानंतर आपण काय करूया, हे आपल्याला फॉन्डू तयार करायचा आहे त्यामुळे आपल्याला ही पावभाजी पूर्ण स्मूथ हवी आहे. तर याला मी छान अशी मॅश करून गाळून घेते आहे सोबतच, म्हणजे ती आपल्याला पूर्ण अशी प्लेन मिळेल एकदम बारीक. आणि त्यानंतर हे सोबत झाल्यानंतर आणि यानंतर मग आपण जी टमाटर आणि शिमला मिरचीची पेस्ट केली होती ती पण आपण अशीच गाळून घेणार आहोत सेम. तर चला तर मग आता ती पण गाळून घेऊयात. या पावभाजीमध्ये आलूचं प्रमाण थोडं जास्त असते आणि फुलकोबी आणि अदर जे भाजीचं असते त्याचं प्रमाण थोडं कमी असतं. बाकी तर असं काही वेगळं काही असं नसतं, फक्त एवढंच की आपण त्यामध्ये चीज ॲड करतो बटरसोबत. झाली आहे आपली पेस्ट. आता आपण आपल्या पावभाजीला फोडणी देऊया आणि हे जे आपले व्हेजिटेबल्स गाळून वाचले होते ते आपण टाकून देऊ नये, त्याला पण आपण छान असं बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरमध्ये. तर मी इथे घेतला 1 चम्मच बटर आणि 1 चम्मच तेल. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पूर्ण बटरमध्ये पण करू शकता. आणि इथे मी 2 अनियन कापून घेतलेले आहेत, चॉप करून घेतले आहेत, ते मी तेलामध्ये टाकणार आहे. बस ते थोडेसे लालसर झाले की आपण आपलं टमाटरची पेस्ट ॲड करणार आहोत. आणि मी टमाटरच्या पेस्टमध्येच अद्रक टाकलेलं होतं आणि या चटणीमध्ये लसूण. मी अशी वेगळी अद्रक लसूणचीच पेस्ट केलेली नाही आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. मी इथे टाकलेलं आहे लाल मिरचीची जी पेस्ट आपण केलेली होती लसणासोबत, ती पेस्ट टाकून घेतलेली आहे. ही छान शिजली की जे आपण टमाटर आणि शिमला मिर्च आणि अद्रकची पेस्ट केली होती ती आपण ॲड करणार आहोत. बस आपण आपले टमाटर छान झाकून शिजू देऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया लाल मिर्च पावडर 2 ते 3 स्पून. त्यानंतर हळद थोडीशी आणि मीठ. मीठ आपण भाज्या उकळताना पण टाकलेलं आहे. इथे तुमच्या टेस्टप्रमाणे टाकाल. आणि आता आपण टाकूया पावभाजी गरम मसाला 1 चम्मच आणि त्याला छान असं परतवून घेऊया. आणि त्यानंतर आपली जी भाजींची प्युरी आहे ते आपण ॲड करूयात आणि त्याला अजून छान आपण शिजू देऊया. मी दुसरीकडे करते आहे नान. मी पहिले पण तुम्हाला सांगितलं आहे की मी पावभाजीसोबत मोस्टली बाहेरचे पाव वगैरे कधीच आणत नाही. पण आज मी घरचे पावसुद्धा केले आहे आणि सोबत नानसुद्धा केले आहे, कारण आम्हाला पावभाजीच्या भाजीसोबत नान आवडतं. इकडे मी सगळ्या नान अगोदर करून घेते आहे आणि मग गरम-गरम मी त्याला परत अजून शेकेल. माझ्या सगळ्या नान तयार झालेल्या आहे आणि दुसरीकडे आपली भाजी पण तयार आहे. आता त्यामध्ये आपण अजून 1 चम्मच बटर टाकून घेऊया आणि चीज टाकून घेऊया. तुम्ही तुमच्याप्रमाणे चीज यूज करू शकता. मोझरेला चीज पण तुम्ही यूज करू शकता, पण माझ्याकडे ते नाही. मी हे चीज यूज करते आहे. जर तुम्हाला खूप जास्त चीझी आवडत असेल तर तुम्ही मोझरेला चीज पण यूज करू शकता. त्याच्याने अजून ही पावभाजी टेस्टी वाटेल आहे. झाली आहे आपली पावभाजी. मी याला कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते आहे. आणि दुसरीकडे आपण जे मी घरी पाव केले होते कणकीचे, त्याला मी बटर टाकून त्याला फ्राय करून घेते आहे.
यामध्ये थोडंसं बटर आणि तिखट टाकून तुम्ही त्याला छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आणि तुम्ही जर पाव बाहेरचे यूज करत असाल ते पण सेम असंच करायचं आहे. त्याचे तुकडे करून त्याला छान असं क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. सो झाले आपले पाव आणि दुसरीकडे मी आता नान करते आहे. बटर टाकून थोडंसं तिखट टाकून घेतले आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकून पाव आपले पाव नाही, नान आपले आपण भाजून घेऊयात. तर खूप सॉफ्ट झाले आहे घरी केलेले नान, जे मी यावेळेस ईस्टनी केलेले आहेत. सो झाले आपले पाव आणि ब्रेड. आता आपण पावला हे करून घेऊया सेट. सो मी नेहमीच मैद्यांच्या ह्या पदार्थांना अल्टरनेटिव्ह असं शोधत राहते. सो मी आटा पाव केलेली आहे. थोडीशी डेन्स असते बाहेरच्या पावपेक्षा. पण जर तुम्ही कधी-कधी खात असाल मैदा पाव तर ठीक आहे, बट नेहमी खाणं ठीक नसतं. म्हणून मी ही घरची पाव केलेली आहे. तसं तर आम्ही नेहमी पावभाजीसोबत नानच प्रिफर करतो. पण आज जसं आपल्याला फॉन्डे करायचं होतं म्हणून मी आज पाव केली घरी. सो आम्हाला याच्यासोबत पण खूप छान वाटली आणि झाली आहे आपली प्लेटिंग. आणि चला तर मग करूया आपण आपली आजची रेसिपी टेस्ट. आणि तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि पावभाजी खूप मस्त झालेली आहे, तुम्ही पण नक्की करून बघा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.